नमस्कार मंडळी, आज आपण गोकुळाष्टमी निमित्त श्रीकृष्णाला आवडणारा आणि गोकुळाष्टमीला प्रसाद म्हणून केला जाणारा गोपाळकाला करणार आहोत। मुलांनी दहीहंडी फोडल्यानंतर हाच गोपाळकाला सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटला जातो। चला तर मग गोपाळकाला करण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती बघू। 1 वाटी जाडे पोहे, 1 वाटी ताजं दही, चिरून घेतलेली काकडी अर्धी वाटी, अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे, अर्धी वाटी भिजलेली चणा डाळ, ही मी साधारण 4 ते 5 तास आधी भिजत घातली होती। फोडणीसाठी तूप, साखर, मीठ, कढीपत्ता, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा किसलेलं आलं, हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आणि भरपूर कोथिंबीर। जाडे पोहे पाण्यात स्वच्छ धुवून घ्यावे। मग त्यातील सगळं पाणी काढून टाकावं। आता हे पोहे 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवूया। 1 वाटी दही एका मोठ्या पातेल्यात किंवा बाउलमध्ये घेऊन फेटून घेऊया। आता या दह्यात आपण काकडी, डाळिंबाचे दाणे, भिजवलेली चणा डाळ आणि कोथिंबीर घालूया। थोडी कोथिंबीर आपण गार्निशिंगसाठी बाजूला ठेवू। आपल्याकडे जर भाताच्या किंवा ज्वारीच्या लाह्या असतील तर त्याही आपण यात घालू शकतो आणि फळांमध्ये जर सफरचंद असेल तर तेही घातले तरी चालेल। तुम्ही आणि कोणता पदार्थ यात घालता का? जर घालत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा। चवीनुसार मीठ आणि 2 छोटे चमचे साखर घालूया। एकदा चांगले मिक्स करून मग त्यावर फोडणी घालूया। फोडणीसाठी एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून तूप घालावे। तूप तापले की त्यात 1 चमचा जिरं घालूया। 7-8 कढीपत्त्याची पानं घालावी। तूप तापल्यामुळे फोडणी करपू नये म्हणून मी गॅस बंद केला आहे। बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि किसलेलं आलं घालूया। घातलेले सर्व पदार्थ आपण चांगले मिक्स करून घेऊया। भिजलेले पोहे आणि फोडणी दोन्ही दह्यामध्ये घालूया। मित्रमैत्रिणींनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आवडलेली रेसिपी मित्रमंडळी आणि नातेवाईकांमध्ये शेअरही करा। सर्व जिन्नस एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। खरं तर हा काला हातानेच कालवतात आणि हाताने कालवल्यामुळेच कदाचित त्याला काला हे नाव पडले असावे। हा तयार झालेला गोपाळकाला कृष्ण जन्माष्टमीला नैवेद्य म्हणून दाखवावा। रोजच्या नाश्त्याला करायला सुद्धा एकदम पौष्टिक अशी रेसिपी आहे, त्यामुळे ती नक्की करून बघा। चला तर मंडळी, पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा।